नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. तुम्ही जर फक्त 10वी पास असाल बट तुम्हाला चांगला जॉब पाहिजे आहे, हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. पुढे व्हिडिओ बघा, मी सविस्तर माहिती सांगणार आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर ऍप्लिकेशन कसं करायचं आहे, पूर्णपणे माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ऍप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. आपल्याकडे ऍप्लिकेशन भरायचं फॉर्म सुद्धा आहे, ती लिंक सुद्धा आहे, आपण ते पण सांगणार आहे. त्यानंतर इथे ग्रॅज्युएशनसाठी तुमचं इंजिनिअरिंग झालं आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग असू द्या किंवा दुसऱ्या फील्डमध्ये इंजिनिअरिंग झालं आहे किंवा ग्रॅज्युएशन झालं त्यांच्यासाठी सुद्धा हे जॉब कॅटेगरी आहे. आपण सविस्तरपणे माहिती बघूया. पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला समजून जाणार आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती भेटून जाईल. चला तर आपण सविस्तर माहिती बघून घेऊयात. सो इथे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. आपण ऑफिशियल वेबसाईटवरती आहोत. NIRT म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्याच्यानंतर इथे जे रजिस्टर करायचं आहे ते सुद्धा वेबसाईट आहे, आपण बघणार आहोत. तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू रजिस्टर बिफोर फिलिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. तुम्हाला काय करायचं आहे, इथे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन सिंपल वे आहे. तुमचं ईमेल ID पुट करायचा आहे, पासवर्ड पुट करायचा आहे. जर तुम्ही न्यू युजर असेल तर इथे क्लिक हिअर टू रजिस्टर वरती क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. हे झालेलं आहे रजिस्ट्रेशनची पद्धत. हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला इथे फॉर्मसाठी ओपन होऊन जाणार आहे. आता PDF आहे आपल्याकडे, आपण पूर्ण माहिती बघून घेऊयात. सो इथे NIRT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. आपण बघून घेऊयात. पोस्ट बघा, टेक्निकल असिस्टंट ग्रुप B आणि लॅबोरेटरी अटेंडंट 1 ग्रुप C यांच्यासाठी जॉब आहे. टोटल पोस्ट इथे 60 आहे टेक्निकल असिस्टंटसाठी आणि लॅबोरेटरी अटेंडंटसाठी 13 आहेत. म्हणजे पूर्ण मिळून 73 तुमच्याकडे वॅकन्सीज आहेत. आणि पे स्केल सुद्धा दिलेला आहे, म्हणजे पगार किती असणार आहे हे सुद्धा इथे सांगितलं गेलेलं आहे. जे टेक्निकल असिस्टंट असणार आहे त्यांना 35,400 to 1,12,400 असणार आहे. म्हणजे 35,400 ते 1,12,400 पगार असणार आहे. आणि लॅब अटेंडंट आहे त्यांच्यासाठी लेवल 1 18,000 ते 56,900 पर्यंत पे स्केल असणार आहे. आपण पूर्ण माहिती बघून घेऊयात. नेक्स्ट इथे अप्लाय करण्यासाठी पद्धत काय आहे ते सुद्धा बघणार आहोत. त्यानंतर एज्युकेशन क्रायटेरिया काय लागणार आहे हे सुद्धा आपण पूर्णपणे बघणार आहोत. सो इथे एज्युकेशन क्रायटेरिया पण सांगितलेला आहे आणि तुम्हाला जे इयर्स आहेत म्हणजे एज क्रायटेरिया काय आहे ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे. आपण ते पण बघून घेऊया. आता फर्स्ट जे आहे पोस्ट टेक्निकल असिस्टंट, पे मॅट्रिक सांगितलेला आहे 35,400 ते 1,12,400 पर्यंत. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ पोस्ट सांगितलेलं आहे आणि इथे एज लिमिट आहे बघा 30 वर्षापर्यंत पाहिजे आहे मॅक्झिमम. नंबर ऑफ वॅकन्सी सांगितलेलं आहे 60 पोस्ट आहे आणि इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन सुद्धा सांगितलेलं आहे. ते इथे चेक करायचं आहे तुमचं एज्युकेशन क्रायटेरिया कशात बसतं आणि तुम्ही ते नक्कीच अप्लाय करू शकता. आणि हे ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे. तुम्ही अप्लाय करेल तर पूर्ण कुठेही भारतातून असू दे तुम्ही ते नक्कीच अप्लाय करू शकणार आहात. सो इथे जे मायक्रोबायोलॉजी तुमचं झालेलं आहे, बायोटेक्नॉलॉजी फर्स्ट क्लास 3 इयर बॅचलर्स डिग्री इन मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी सांगितलेलं आहे. सेम हिअर TA2 साठी बॅचलर्स डिग्री इन बायोकेमिस्ट्री, फार्माकोलॉजी, त्यानंतर क्लिनिकल पाहिजे आहे. जर यातून कोणती डिग्री तुमची झाली असेल तर तुम्ही सुद्धा इथे नक्कीच अप्लाय करू शकता. बायो इन्फॉर्मॅटिक्स सांगितलेलं आहे, तिसरं पद आहे. इथे इंजिनिअरिंगसाठी सुद्धा सांगितलेलं आहे, टेक्नॉलॉजी डिग्री आहे, बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे. त्यानंतर जे चौथं आहे बायोमेडिकल इंजिनियर आहे, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसाठी आहे. त्यानंतर स्टॅटिस्टिक्स आहे. त्यानंतर कम्प्युटर प्रोग्रामिंग आहे. तुमचं जर कम्प्युटर इंजिनिअरिंग मधून झालं असेल तरी सुद्धा तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहे. इथे सांगितलेलं आहे फर्स्ट क्लास 3 इयर बॅचलर्स डिग्री इन कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ऍप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एखाद्या रिकग्नाइज युनिव्हर्सिटी मधून तुमचं झालं असेल तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता. त्यानंतर इथे इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा जागा आहेत. फर्स्ट क्लास इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी डिग्री 3 इयर्स डिप्लोमा झाला असेल तरी सुद्धा तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता. 8th पोस्ट आहे हेल्थ इकॉनॉमिक्स मध्ये झालं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहे. आणि 9th आहे मेकॅनिक मध्ये. त्यानंतर 10th आहे नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन. सेम इयर फार्मसी आणि सायकोलॉजिकल, सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेशन, सोशल वर्क, सोशिओलॉजी, एक्स-रे, वेटरनरी सायन्स असे बरेचसे पद इथे दिलेले आहे. तुम्ही जे एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसता तुम्ही त्याच्यामध्ये जर एलिजिबल असाल तर नक्कीच इथे अप्लाय करू शकणार आहात. आणि नेक्स्ट जे आहे ते लॅब अटेंडंट यांच्यासाठी पे मॅट्रिक्स म्हणजे सॅलरी डिटेल सांगितलेलं आहे 18,000 ते 56,900 पर्यंत आहे. आणि हे जे आहे क्लासिफिकेशन ऑफ पोस्ट आहे ग्रुप C मधून येतं टेक्निकल. आणि एज लिमिट बघा 18 ते 25 वर्ष पाहिजे आहे. इथे जे लॅबोरेटरी आहे तुम्ही जर फक्त 10वी पास असाल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. 50% मार्क आहे तुम्हाला ॲग्रिगेट फ्रॉम रिकग्नाइज्ड बोर्ड पाहिजे आहे. आणि इथे
प्लंबरसाठी सुद्धा जागा आहे. इथे सुद्धा सांगितलेलं आहे 10वी पास पाहिजे आहे. 1 year वर्किंग एक्सपिरियन्स इन प्लंबिंग इन गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड अप्रूव्ड रजिस्टर्ड लॅब और ITI इन प्लंबर और ट्रेड सर्टिफिकेट पाहिजे आहे. म्हणजे पहिलं पद आहे फक्त इथे 10वी पास असेल तरी सुद्धा चालणार आहे आणि प्लंबरसाठी तुमचं 10वी आणि ITI पाहिजे आहे. ही पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ऍप्लिकेशन कसं करायचं आहे. तुम्हाला ऍप्लिकेशन करण्यासाठी How to apply? Candidate should apply online through online mode once the link is activated in the website. 18 तारखेपासून सुरू झालेलं आहे, ऍक्टिवेट झालेली आहे लिंक. तुम्ही इथून जेव्हा रजिस्टर करायचं आहे तुमचं ईमेल ID, मोबाईल नंबर, नेम, नॅशनॅलिटी सिलेक्ट करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही ते नक्कीच अप्लाय करू शकणार आहात. व्हॅलिड ईमेल ID, मोबाईल नंबर टाकायचा आहे. ऍप्लिकेशन फी आहे सांगितलेलं आहे 300 रुपये आहे प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस ॲज ॲप्लिकेबल रिक्वायर्ड SC ST पर्सन्स विथ डिसेबिलिटीज PWD एक्स सर्व्हिसमॅन वुमेन कॅन्डिडेट्स आर एक्सेप्टेड फ्रॉम ऍप्लिकेशन फी. म्हणजे त्यांच्यासाठी फी नसणार आहे, लक्षात घ्या. कॅन्डिडेट इंटरेस्टेड टू अप्लाय फॉर different posts should submit separate application for each post and pay the applicable fees separately असं सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पोस्टसाठी जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही इथे करू शकणार आहात. प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ पाहिजे आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ कॅटेगरी पाहिजे आहे. तुम्ही जर SC ST मध्ये असेल तर त्याचं प्रूफ ऑफ कॅटेगरी पाहिजे. OBC NCL असेल ते सुद्धा सांगितलेलं आहे. ही पूर्ण तुम्ही लिस्ट बघून घ्यायचं आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ही पूर्ण माहिती झालेली आहे. सिलेक्शन प्रोसिजर सांगितलेलं आहे. सिलेक्शन ऑफ फॉर द पोस्ट ऑफ टेक्निकल असिस्टंट अँड लॅबोरेटरी अटेंडंट विल बी थ्रू कम्प्युटर बेस्ड टेस्ट ओनली. म्हणजे तुमचं कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि त्याच्यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये MCQ टाईप क्वेश्चन होणार आहे. त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स असणार आहे. आता प्रत्येकी वेगवेगळ्या सब्जेक्टचे असणार आहे, लक्षात घ्या. इंग्लिश, जनरल इंग्लिश असेल टॉपिक 10 क्वेश्चन असतील. जनरल नॉलेज, करंट अफेअर्समध्ये 10 क्वेश्चन असतील. ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग 20 असणार आहे आणि सब्जेक्ट तुमचं जे सब्जेक्ट मॅटर असणार आहे त्याच्यासाठी 60 असणार आहे. आणि दुसरं जे पद आहे लॅबोरेटरी अटेंडंट, लॅब अटेंडंट असणार आहे त्यांच्यासाठी जनरल नॉलेजचे 20 क्वेश्चन असतील. न्यूमरिकल ॲप्टिट्यूडचे 20 असणार आहे. जनरल इंग्लिश, लॉजिकल रिझनिंग आणि सब्जेक्ट मॅटरचे प्रत्येकी 20-20 क्वेश्चन असणार आहे. क्वेश्चन फ्रॉम द सब्जेक्ट मॅटर विल बी लेवल ऑफ कमेन्स्ट्रेट विथ द इसेन्शियल क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे आणि ते निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. तुम्हाला लक्षात घ्या तुमची जर तयारी झाली असेल, तुम्ही जर एलिजिबल असाल, तुमचं एज्युकेशन यातून झालं असेल तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता. कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्शन होऊन जाणार आहे. सिटी सेंटर सांगितलेलं आहे चेन्नई पॉंडिचेरी आहे. टर्म्स अँड कंडिशन सांगितलेलं आहे. फॉर ऑल द पोस्ट नॅशनॅलिटी इंडियन पाहिजेला आहे. एज लिमिट सुद्धा दिलेलं आहे. जसं की मी सांगितलं की वरती की एज लिमिट सुद्धा तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता. काही जर या व्यतिरिक्त क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्कीच रिप्लाय द्यायचं ट्राय करणार आहे आणि व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ज्यांना जॉबची माहिती नाही आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाणार आहे. लक्षात घ्या तुम्ही फक्त 10वी पास असेल प्लस ITI झाला असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही फील्डमधून झालं असेल तर तुम्ही नक्कीच इथे एकदा चेक करून अप्लाय करू शकणार आहात. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.